नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा गणित विषय अभ्यासत आहोत. त्यामध्ये आज आपण वजाबाकी हे प्रकरण अभ्यासत आहोत. इयत्ता चौथीच्या स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील. आता वजाबाकीमध्ये 5 अंकी संख्यापर्यंत हातच्याची वजाबाकी व शाब्दिक उदाहरणे पाहत आहोत. त्यामध्ये प्रश्न पहिला बघा, 1000 या संख्येची लगतची मागची संख्या कोणती? 1000ची लगतची मागची संख्या म्हणजे त्याच्यातून 1 वजा करायचं. 1 वजा केल्यानंतर 10तून 1 जात नाही, मग हातचा 1 घेतला. इथून 1 मधून इथं हातचा घेतला. इथं पण 0 आहे, त्यामुळे इकडून 1 हातचा घ्यायचा. इथून 10 मधून इकडे घ्यायचा 1, इकडे 10 मधून 1, इकडे 10 मधून 1 गेले, किती राहिले? 9. 909, 909, 999. 3 नंबरचा पर्याय बरोबर. आता बघा, 22,222 वजा 1,111. वजाबाकी आडवी वजाबाकी करायला सांगितले. ज्यांना आडवी ते त्यांनी आडवी करायचे, ज्यांना आडवी जमत नाही त्यांनी उभी करायची. आता इथं एकक स्थानी 2 आहे, इथं एकक स्थानी 1 आहे. 2तून 1 गेले, किती राहिले? 1 राहिले. इथून दशक स्थानी 2 आहे, इथं दशक स्थानी 1 आहे. 2 मधून 1 गेले, 1 राहिले. इथं 2 आहे शतक स्थानी, इथं शतक स्थानी 1 आहे. 2 मधून 1 गेले, किती राहिले? 1 राहिले. हजार स्थानी इथं 2 आहे, इथं हजार स्थानी 1 आहे. 2 मधून 1 गेले, 1 राहिले. आता इथं 10,000 स्थानी 2 आहे, इथं काहीच नाही म्हणजे 0 असतं. 2तून 0 गेलं म्हणजे 2च राहिले. 21,111. 21,111 4 नंबरचा पर्याय योग्य आहे. आता 3 नंबरचा प्रश्न बघा, 28,845 वजा 18,978. वजाबाकी किंवा बेरीज करताना काय करायचं? बरोबर एकक स्थानाखाली एकक स्थान, दशक स्थानाखाली दशक स्थान, शतक स्थानाखाली शतक स्थान घ्यायचं, म्हणजे तुमची वजाबाकी बेरीज चुकत नाही. 5 मधून 5 ही लहान संख्या आहे, 8 मोठी संख्या. लहान संख्येतून मोठी संख्या जात नाही, त्यामुळे 1 हातचा घ्यायचा. 15तून 8 गेले, किती राहिले? 7 राहिले. इथं 4 इकडे हातचा घेतलेला म्हणजे इथं 3 येते. 3 मधून 7 जात नाही, म्हणून काय करायचं? 1 हातचा घ्यायचा. 13तून 7 गेले, किती राहिले? 6 राहिले. आता इकडं हातचा घेतलेला आहे, तर 7 राहते. 7 मधून 9 जात नाही, त्यामुळे इकडून 1 हातचा घ्यायचा. 17तून 9 गेले, 8 राहिले. इकडं हातचा घेतलेला आहे, तर 7 राहते. इकडून 7 मधून 8 जात नाही, त्यामुळे 1 हातचा घ्यायचा. 17तून 8 गेले, किती राहिले? 9 राहिले. इकडं किती गेले? 1 हातचा घेतल्यामुळे 1तून 1 गेले, 0 राहिले. म्हणजे 9,867. 9,867 म्हणजे 2 नंबरचा पर्याय योग्य आहे. इथं बघा, जर 15,000 वजा 5,000 बरोबर 10,000, तर आता हे जर तरच्या मध्ये की नाही काय असतं? इथूनच उत्तर, याच्यामध्येच उत्तर असतं. बघा इथं 15,222 वजा 5,222. इथं किती, ह्याच्यामध्ये किती वाढवलेलं आहे? 222 वाढवलेलं आहे, आणि इथं 5,000मध्ये 222 वाढवलेलं आहे. 222मधून 222 केले, किती राहिले? त्याच संख्येतून त्याच संख्या वजा केल्यावर 0 येतं, म्हणजे आपलं जे उत्तर आहे तेच 10,000, तेच उत्तर येतं. त्यामुळे पूर्ण गणित करत बसायचं नाही, फक्त ऑब्झर्व करायचं पहिली संख्या आणि त्यानुसार उत्तर काढायचं. म्हणजे याचा पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर येते. जर चौकट दिली, चौकट अधिक 7,651 बरोबर 11,177, तर चौकटीत येणारी संख्या कुठली? जर बघा, इथं चौकट आहे, अधिक 7,651 बरोबर 11,177. आता इथं जर हे बरोबर चिन्ह आहे, बरोबर चिन्हाच्या इकडे जर अधिक असेल तर इकडे जाताना वजा होतं. बघा, तर चौकट बरोबर काय ते 11,177. इथं अधिक आहे म्हटल्यावर इथं वजा 7,651. किती ते बघू, 7 मधून 1 गेले, किती राहिले? 6 राहिले. 7 मधून 5 गेले, 2 राहिले. इथं 1 मधून 6 जात नाही, त्यामुळं 11तून 6 गेले,
5 राहिले. आता इथं हातचा घेतलेला येते म्हणजे 0 येते. 0मधून 7 जात नाही म्हणजे 10. 10तून 7 गेले 3 राहिले म्हणजे 3526. 3526 पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. आता बघा इथं या उदाहरणातील चौकटीत पुढीलपैकी कोणता अंक असला पाहिजे. आता 9मधून 8 गेले 1 राहिले. इथं 2 आहे. 2मधून 3 जात नाही त्यामुळे इथं काय केलं असेल त्यांनी 12तून इथून एक हातचा घेतलेला असणार आहे. म्हणजे इथं जी संख्या येते त्याच्यातून 1 कमी करायचं. 12तून 3 गेले 9 राहिले. बरोबर आहे. आता बघा इथं कुठल्या संख्येतून 5 वजा केल्यावर 0 राहते तर 5च वजा 5 या संख्येतून. परंतु आपण इकडे एक हातचा घेतलेला आहे त्यामुळे इथं काय येणार 6 येणार. बघा 6तून इकडे एक हातचा घेतला इथं 5 राहते आणि 5तून 5 गेले 0 येते आणि 6मधून 4 गेले 2 राहिले म्हणजे चौकटीच्या जागी कुठल्या संख्या येणार आहे 6 येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य. आता 13,500. 13,500 म्हणजे किती 13,000. साडे म्हणल्यावर 500 पुढे हजाराचे साडे म्हणल्यावर हजाराच्या निम्मे म्हणजे 500. 13,500. 13,500. पावणे 15,000. पावणे 15,000 पेक्षा कितीने कमी आहे. पावणे 15,000 म्हणजे किती 15,000ला 250 कमी म्हणजे 14,750. आता ही याच्यापेक्षा कितीने कमी आहे म्हणल्यावर वजाबाकी करायची. 14,750 वजा 13,500. बघा 0तून 0 5मधून 0 गेले 5 राहिले. 7मधून 5 गेले 2 राहिले. 4मधून 3 गेले 1 राहिला. 1तून 1 गेले 0. 1,250. 1,250 4 नंबरचा पर्याय योग्य आहे. पावणे 1200. पावणे 1200 म्हणजे किती असते 1,1175. पावणे 1200 म्हणजे 1200ला 25 कमी बरोबर चौकोन अधिक 75. हे बरोबर चिन्हाच्या इकडे जर अधिक असेल तर इकडे जाताना वजा होतं म्हणजे हे 1175 वजा 75. 0 5तून 5 गेले 0 राहिले. 7तून 7 गेले 0 राहिले 1 आणि म्हणजे 1100 उरले म्हणजे पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. 2,500 किती मिळवावेत म्हणजे 5,500 होते. 2,500 म्हणजे किती 2,500 म्हणजे 2,500 आणि किती मिळवावे म्हणजे 5,000. 5,500 म्हणजे काय ती 5,250 होतील. आता 2,500मध्ये काहीतरी संख्या मिळवावी लागेल म्हणजे 5,000. कुठली संख्या म्हणजे ती संख्या आपण काय करू x म्हणू. अधिक x बरोबर 5,250. आता ही इकडं अधिक आहे. इकडं कटलं चिन्ह नसतं म्हणजे अधिक असतं. हे इकडं अधिक आहे. इकडे गेल्यावर वजा होतं म्हणजे इथे किती येते थांबा आपण इकडं 5,250 वजा 2,500 वजाबाकी करायची. 0 0 5 असे 5 2मधून 5 जात नाही म्हणून 12तून 5 गेले किती राहिले 7 राहिले. आता इकडं हातचा घेतलेला आहे आपण त्यामुळे ते 4तून 2 गेले 2 राहिले म्हणजे 2,750. 2,750 पर्याय क्रमांक 1 योग्य. आता पुढचा प्रश्न बघा 39,486 वजा 25,125. काय सिंपल वजाबाकी दिलेले आहे त्याने. 39,886 वजा 25,125. 6मधून 5 गेले 1 राहिले. 8मधून 2 गेले किती राहिले 6 राहिले. 4मधून 1 गेले 3 राहिले. 9मधून 5 गेले 4 राहिले. 3मधून 2 गेले 1 राहिले म्हणजे 14,361. 14,361 पर्याय क्रमांक 3 योग्य. आता पुढील प्रश्न बघा 3 अंकी लहानात लहान विषम संख्या व 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या यांतील फरक किती. 3 अंकी लहानात लहान विषम संख्या कुठली 101. 3 अंकी सर्वात लहान संख्या म्हटले तर 100 परंतु आपल्याला विषम संख्या सांगितल्या त्यामुळे 101.
व 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कुठली आहे? 98. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99 आहे, पण आपल्याला कुठली सांगितलं आहे? समसंख्या सांगितलं आहे, त्यामुळे ते 98 आहे. यांच्यातील फरक, ज्यांना असे तोंडी उत्तर येते 98, 99, 100 आणि 101 3 येते फरक, पण ज्यांना येत नाही त्यांनी काय करायचं? अशी वजाबाकी करायची. 11तून 8 गेले किती राहिले? 3. इकडं हातचा घेतलेला आहे आपण, इथं शून्यातून हातचा जात नव्हता म्हणून इकडचा एक हातचा घेतला. इथं 10. 9. 9तून 9 गेले, खाली राहिले 0 म्हणजे 3. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. एका गावातील मतदारांची संख्या 15,789 आहे. त्यापैकी 8,751 पुरुष मतदार असतील तर स्त्री मतदारांची संख्या किती? बघा, एकूण संख्येतून पुरुष मतदारांची संख्या दिलेली आहे, स्त्री मतदाराची संख्या काढायची आहे. त्यामध्ये काय करायचं? आपण वजाबाकी करायची. 15,789 वजा 8,791. 9मधून 1 गेले, 8 राहिले. 8मधून 9 जात नाही म्हणून हातचा घेतला. 18तून इथून हातचा घेतला म्हणजे इथं 6. 18तून 9 गेले, किती राहिले? 9 राहिले. 6मधून 7 जात नाही, हा हातचा घेतला. 16तून 7 गेले, 9 राहिले. इथं 4. 4तून 8 जात नाही, हातचा. 14तून 8 गेले, 6 राहिले. म्हणजे पर्याय क्रमांक 6,998. 6,998 पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. आता पुढे बघा, आता आपण 1 ते 12पर्यंतची उदाहरणे पाहिलेली आहेत. याच्या पुढील उदाहरणे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ मिळून जातील.